गणिताचा आहे, फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे, अपूर्णांकाची बेरीज आहे बघा. असे गणित सरळ सेवेला, नवोदय स्कॉलरशिपला आणि सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असे गणित आहे. मी असे गणिताचे व्हिडिओ टाकत राहतो, म्हणून आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. असे गणित तुम्हाला शिकायला भेटेल. बघा 2.1/3 अधिक क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह आहे, पुन्हा अधिक 1.1/6 बरोबर 5.1/4 आहे. तर यापैकी ऑप्शन कोणतंही जर ठेवलं क्वेश्चन मार्कच्या ऐवजी, म्हणजे हे उत्तर येईल ते पाहिजे आपल्याला. बघा असे प्रश्न कसे सोडवायचे. हे पूर्णांक अपूर्णांक आहे, तर अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 2 6 6 आणि हे 1 7, म्हणजे 7/3 हे अधिक हे क्वेश्चन मार्कच्या ऐवजी x घ्यायचा आहे. नेक्स्ट प्लस हे 6 1 6 आणि हे त्याच्यात मिळवायचे, म्हणजे 7/6 जशाच तसे. इकडच्या अपूर्णांकाचं पण पूर्णांक अपूर्णांकातून अपूर्णांक करून घ्यायचा आहे, म्हणजे 4/20 आणि हे 21/4. आता बघा बरोबरच्या दोन बाजू असतात, उजवी आणि डावी. मग x कोणत्या साईडला आहे ते बघायचं आहे. बघा x इथं आहे, म्हणजे बरोबरच्या डाव्या साईडला x आहे. मग x च्या साईडचे जे x सोडून अपूर्णांक आहे त्या दोघांची साईड चेंज करून घ्यायची आहे, म्हणजे त्या दोघांची साईड चेंज करून घ्यायची आहे. बघा कशी. मग लेफ्ट साईडला काय राहून जाणार आहे, फक्त x, म्हणजे x बरोबर. आता यांची साईड कशी चेंज करायची, पहिलं उजव्या साईडचं लिहून घ्यायचं आहे, म्हणजे 21/4. आता यांची साईड चेंज करायची आहे. आता हे 7/3 लेफ्ट साईडला याची साईड आहे प्लस, ज्याची काही साईड नसते त्याची प्लस असते, म्हणजे त्याची साईड चेंज केल्यावर ते झालं मायनस, म्हणजे -7/3. आता याची साईड चेंज केली, आता याची पण साईड चेंज करायची. याची साईड लेफ्ट साईडला प्लस आहे, आता साईड चेंज केल्यावर साईड चेंज होते, म्हणजे याची साईड चेंज केली म्हणजे त्याची साईड पण मायनस झाली, -7/6. आता इथून पुढे बघा यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे, म्हणजे तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे, म्हणजे 21 × 3 63, म्हणजे 63 वजा या दोघांचा 7 × 4 हे पण करून घ्यायचं आहे. 7 × 28 खाली खालच्यांचा गुणाकार करायचा आहे. 4 × 12 वजा 7/6. आता याची वजाबाकी करून घ्यायची बाजूला. 63 वजा 28 ते इथे केलं तरी चालते तोंडी, पण आपण इथे करून घेऊ समजण्यासाठी. 13 मधून 8 गेले, 5 राहिले. 13 मधून 8 गेले, 5 राहिले. 6 चे 5 होऊन 5 मधून 2 गेले, 3 राहिले, म्हणजे 35 राहतात. त्यांची वजाबाकी त्याची वजाबाकी 35/12 वजा हे 7/6 सोबत घ्यायचं आहे. पुन्हा याचा तिरपा गुणाकार करायचा आहे. म्हणजे अशा 3 टप्प्याची वजाबाकी तयार झाली तर 2 वेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे लागते, म्हणजे तिरपा गुणाकार करावा लागतो. म्हणजे x बरोबर 35 × 6 करून घेऊ. तिथं केलं तरी चालते, बाजूला केलं तरी त्याचं उत्तर दिलं तरी चालते. 6 × 5 = 30, 30 0 8 3 37 18 18 आणि 21, म्हणजे 210. हे वजाबाकी चिन्ह पुन्हा 22 × 84 छेद खाली खालच्या गुणाकार, म्हणजे 12 × 6 12 × 6 5 × 72. बघा वरच्याची पुन्हा वजाबाकी एकदा करून घ्यायची आहे, म्हणजे 210 वजा 84. 10 मधून 4 गेले 6, 0 झाले. खालच्या 10 मधून 8 गेले 2, किती? म्हणजे याची वजाबाकी केल्यावर 126 राहते. ते पुढच्या स्टेपमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याची पुढची स्टेप इकडे लिहितो बघा.
72. आता बघा यात कट करायचं असते. कट करणं म्हणजे एका संख्येनं वरच्याने आणि खालच्या संख्येला भागणे. मग ही पण समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे इवन नंबर. याला 2 ने कट होते, समसंख्याला 2 ने भागला तर ही कोणची कसोटी आहे, म्हणून 2 ने कट करा. 2 सत्तम 12, 2 त्रिक 6 म्हणजे 63 राहतात. इथं पण 2 ने कट करतो म्हणजे 8 ने करणे म्हणजे 36 राहतात. वर आता हे 2 ने कट होते पण हे नाही होत म्हणजे 3 ची कसोटी लावा. 3 2 6 आणि 3 1 3, हे दोघं 3 ने कट होतात. 3 1 3 आणि 3 2 6. आता बघा हे आणि हे दोन्ही 3 ने कट होतात. पुन्हा 21 आणि 12, 3 7 21, 3 4 12 म्हणजे काय राहिलं 7/4. असा आहे म्हणजे भागाकार आहे. 4 ने 7 ला भागून घ्या. 4 1 4, 7 4 3 राहिले. असं भागाकार तयार झाल्यावर म्हणजे भागाकार म्हणजे वरचा असतो उत्तर. हे एक इतर समोर घ्यायचा, हे 4 खाली आणि बाकी वर घ्यायचा आहे. 1.3/4 याचं उत्तर आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1 1.3/4 हे उत्तर आहे. हे गणित कोणत्याही स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेलं गणित आहे. त्याला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी त्याला या फेसबुक पेजला फॉलो करा.